तर हे गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सर्व स्वस्त आणि मस्त असतात. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर फ्रेश वगैरे झालोय, मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली, नाश्ता पण झालाय. आज थोडं पाहुण्याला जायचंय, तर आज थोडं मम्मीला घेऊन जातो, मम्मीला थोडं फिरवतो. पण बघू आता काय काय इंटरेस्टिंग होईल ते सगळं तुम्हाला मी दाखवतो गाईज. तर आता देवाच्या पाया पडून घेतो आणि फटाफट निघतो मी गाईज, आणि तुम्हाला दाखवतो मी कसं जाणार आहे, कुठून जाणार आहे, काय रोड वगैरे सगळं दाखवतो. तर चला मित्रांनो, भेटूया आता पुढे गेल्यावर. पेट्रोल 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 आहे पेट्रोल आहे. मम्मी पण निघाली, तर निघूया पुढे जाऊन भेटू. तर काहीच परत घरी आलो मी, मम्मी विसरली होती, तर मोबाईल घ्यायला आलोय मी परत एकदा घरी. या पार्किंगमध्ये बघू शकता तुम्ही. तर काहीच बघू शकता तुम्ही, आता जस्ट मी निघालो आहे खिंडीमध्ये. मी खिंडीमध्ये मस्तपैकी चाललो आहे. मी आता मस्त खिंडीचं वातावरण फुल मजे घेत चाललो आहे मी, आणि मम्मीला देखील आनंद होतो आहे. कधीतरी आपल्या आईला आपल्यासोबत घेऊन जावा आणि आईला थोडे आनंदाचे क्षण एन्जॉय करू द्या. लाईफमध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही गाईस. तर जेवढं आईवडिलांना सुख देता येईल तेवढं द्या. मी आज माझ्या आईला एकटाच घेऊन निघालो आहे, पण इतकं भारी वाटतं, असं वाटतं की सगळं जगच माझ्यासोबत आहे. आणि आईचं प्रेम म्हणजे खूप वेगळं असतं गाईस. आईला कधीतरी तुम्ही घेऊन जावा, एन्जॉय करून आणा आईला, आणि त्यानंतर मला तुम्ही सांगा की काय तुमच्या मनाला वाटलं. त्या आईच्या चेहऱ्यावरती जे हसू बघसाल ना तुम्ही, खूप वेगळं वाटतं गाईस. त्यामुळे मी आज आईला घेऊन मस्तपैकी चाललो आहे. तर बघा तुम्ही आता. तर काही जस्ट आलो आहे मी आता, थोडं बोटिंग राईड करावं म्हणलं मम्मीला घेऊन. बोटिंग राईडसाठी कोणी नव्हते गाईज, तर मी मम्मी आणि माझ्यासाठी पर्सनल एक GT डायरेक्ट मी घेतली तिथून होडी. जाऊ दे म्हणलो पैसे काय जायते ते, पण मम्मीला मस्तपैकी म्हणलो, मम्मी आणि मी म्हणलो मस्तपैकी मम्मीला फिरून आणतो. तर बघू शकता तुम्ही आता पुढे बघा कसा एन्जॉय केला, काय व्ह्यू, किती मोठा राऊंड मारला, मस्त राऊंड मारला. बघू शकता तुम्ही गाईज. आता फक्त व्ह्यू एन्जॉय करा गाईज. आता केदार खानावळ्याला आलो आहे, आपलं काले कॉलनीच्या इथलं. तर मस्त मटण थाळी मागवली आहे 2. मटण थाळी आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. खूप मस्त असं वातावरण झालं गाईज रात्री येताना. आता मस्त जेवण वगैरे झालं. आता म्हणलं जाताना थोडं तुम्हाला व्ह्यू दाखवा पावनाचा. भुरभुरी पाऊस पडतो. त्या पावसामध्ये इतका मजा येतो ना गाडी चालवायला, आणि एवढं निसर्गमय वातावरण बघू शकता तुम्ही.
जस्ट गाई जेवण वगैरे झालं होतं. आता संध्याकाळी येतोय काले कॉलनीतून. काले कॉलनीत एक केदार खानावळे, खूप मस्त असं जेवण होतं तिथं. मस्त मटण जेवण झालं. आता हा रात्रीचा जाताना व्ह्यू बघा तुम्ही, हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. खूप छान असा व्ह्यू आहे गाईस. मला असं वाटलं तुम्हाला देखील दाखवावं. बघा ना तुम्ही, काय वातावरण झालं जबरदस्त. तर गाईज खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग एंड करतोय. आज मम्मीसोबत गेलो होतो थोडा बाहेर. खूप एन्जॉय केला आज मम्मीसोबत. मम्मीची याची खुशी होती, जे मम्मीला आज मी म्हणजे सगळं बोटिंग वगैरे जे करवलं तर खूप भारी वाटलं मनाला. तुम्ही देखील तुमच्या मम्मीला कधीतरी घेऊन जावा. असं छानपैकी मस्त बोट राईड वगैरे करा, थोडी फिरायला न्या मम्मीला. त्यानंतर चांगलं मटण, चिकन, व्हेज, नॉनव्हेज जसं तुम्हाला जसं असेल तसं खाऊ घाला. खूप छान मनाला समाधान वाटेल. आज मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग एंड करतोय. तर मित्रांनो, थोडीशी खूप गडबड चालू आहे माझ्या लाईफमध्ये, त्यामुळं मला काय रोजचे ब्लॉग करता येत नाही आहे. पण जेणेकरून मी तोच विचार करतो की माझे डेली ब्लॉग्स कसे चालू होतील, कधी चालू होतील. मला डेलीचे ब्लॉग्स चालू करायचे आहेत. तर मित्रांनो, करूया आपण लवकरच लवकर डेली ब्लॉग्स सगळे चालू करूया. तर गाईज, मी पावणा डॅमला आज मम्मीला घेऊन गेलो होतो. फिरवली वगैरे सर्व झालं. तर तो ब्लॉग मी आजच एंड करतोय. आता उद्यापासून मी ट्राय करणार आहे की माझे डेली ब्लॉग्स यावे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटूया आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन सुरुवातीसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.